मी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती करत आहे, राहुल झुंजारराव, गणसंकुल कारशेड राहुल झुंजारराव या व्यक्तीकडे संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातील कोणीही याच्याकडे गणपती मूर्तीची ऑर्डर देऊ नका. याने आज आम्हाला फसवलेलं आहे. त्याच्यानंतर आम्हाला आजूबाजूच्या लोकांकडून कळालं की याने आम्हालाच असं नाही फसवलंय. हा गेल्या अनेक वर्षांपासून लोकांकडून लाखो रुपये घेतो पण गणपतीची मूर्ती बनवून देत नाही आणि मग नंतर शेवटच्या क्षणाला पळ काढतो. राहुल झुंजारराव या व्यक्तीला कोणीही मुंबईतून मूर्ती बनवण्याचं काम देऊ नका. नमस्कार, मी अनिश खंडागळे, संकल्प सांस्कृतिक मंडळाचा अध्यक्ष. आपण जर पाहिलं तर संकल्प सांस्कृतिक मंडळाने म्हणजे आम्ही गणरायाची मूर्ती ही जवळजवळ 1 महिन्यापूर्वी आम्ही करी रोड कारशेडमध्ये राहुल झुंजारराव म्हणून जी व्यक्ती आहे त्यांच्याकडे गणसंकुलमध्ये राहुल झुंजारराव यांना आम्ही गणपती आमचं बनवण्याचं काम दिलं होतं आणि आम्ही दररोज या ठिकाणी यायचो. गेल्या 1 महिन्यापासून काम चालू आहे असं तो सांगायचा. ठीक आहे, सुरुवात त्याने केली होती मूर्ती बनवायची आणि 20 तारखेला अशी घटना घडली की 20 तारखेला सगळे गणपती चालले होते आणि आमचं 24 तारखेला आगमन होतं. आणि हा जो व्यक्ती आहे राहुल झुंजारराव याने 20 तारखेला आम्हाला सांगितलं की पॅरालाइज मारला. आम्ही तर तिकडे काही बघायला गेलो नाही किंवा काय नाही. 20 तारीख झाली, 21 तारीख झाली, त्याने फोन स्विच ऑफ करून टाकला आणि गणपतीची मूर्ती आमची तयारच नाही. आणि 24 तारखेला आमच्या मूर्तीचं आगमन आहे. 20 तारखेपासून आमची सगळ्या मंडळाची मुलं त्याला सगळीकडे शोधत होती. फोन बंद करून ठेवला. तो शहापूर का आसनगाव या ठिकाणी राहिला आहे. शेवटी 20 तारखेला रात्री 2:30-3 वाजता सर्व मुलं आमच्या गाडी करून त्याच्या घरापर्यंत पोहोचले. त्याला तिथून उचलून आणलं आणि उचलून त्याला इकडे आणल्याच्या नंतर आला, बसला, म्हणाला मी काम चालू करतो आणि काही वेळाच्या नंतर म्हणाला की मी जरा जेवून येतो, काहीतरी खाऊन येतो. आणि तो तिथून जो पसार झाला तो आजपर्यंत या मंडपात दिसलेला नाहीये. त्याचा फोन आजपर्यंत स्विच ऑफ आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी तयार केलेली आहे. ही राहुल झुंजाररावने केलेली नाही. 20 तारखेपासून आमच्या मंडळाची मुलं दिवस रात्र एक होऊन तुम्ही सगळ्यांची हालत बघू शकता. यांचे कपडे बघा, अजूनपर्यंत घरी गेलेले नाहीत. आणि ही पाठीची मूर्ती बनवलेली आहे ती संकल्प सांस्कृतिक मंडळाच्या सर्व मुलांनी मिळून बनवलेली आहे. दिवस रात्र इकडे बांबूचा इकडे रॅक लावायचा असे पेंट मारायला, रात्रभर मुलं त्याला प्रायमर मारायचे. त्याचं फिनिशिंगचं काम होतं. आमचा कुठलाही मुलगा हा आर्टिस्ट नाहीये, पण तरी सुद्धा सर्व मुलांनी एकत्र येऊन त्यांना सुबुद्धी सुचली. बारीक बारीक गोष्टीचा त्यांनी मायनर गोष्टी स्वतः तयार करून त्याला प्रायमर मारून त्याला पेंट करून आणि मग शेवटच्या क्षणाला ज्यावेळेस बारीक बारीक गोष्टी करायच्या असतात म्हणजे डोळ्याची आखणी म्हणतो आपण, त्याच्यानंतर दागिने म्हणतो, या सर्व गोष्टीसाठी आर्टिस्टचीच गरज असते. आणि त्यावेळेस आम्ही कुठून तरी दिवस रात्र एकत्र करून कुठून कसा शोधून आणला. प्लस त्याला आम्ही एक्स्ट्रा पैसे दिले आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता आज एवढी सुंदर अशी मूर्ती तयार झालेली आहे.